गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपलं जे काही चौथं चॅप्टर आहे ते सुरू आहे थर्मोडायनॅमिक. त्याच्यामध्ये मधला जो काही नेक्स्ट टॉपिक असणार आहे अझम्पशन फॉर डिस्कशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. ह्या चॅप्टरमध्ये बरेच असे टॉपिक हे थेरॉटिकल आहेत आणि थेरॉटिकल असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये आपण अंडरस्टँड करून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि ह्या जे काही थेरॉटिकल टॉपिकच्या ज्या काही नोट्स असतील त्या व्हिडिओच्या खाली मी फोटो तुम्हाला सेंड करणार आहे आणि ते वेळच्या वेळी तुम्ही राईट डाऊन करायचे आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये. आता बघा, आपण हा टॉपिक समजून घेऊ की याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक प्रकारे मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस वी विल डिस्कसिंग इन द फॉलोइंग सेशन आर रिव्हर्सिबल. बघा, आपण आधीच्या याच्यामध्ये रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल बघितल्या प्रोसेस की दॅट इज दे आर इज अ क्वास्टेटिक इन नेचर अँड दे आर इज एक्स्ट्रीमली स्लो अँड द सिस्टीम अंडरगोज इज इन्फायसिबली चेंज at every state except the adiabatic process and the system is therefore in a thermodynamic equilibrium during all the changes. म्हणजेच काय की एक प्रकारे ही जी काही प्रोसेस आहे एक प्रकारे थर्मोडायनॅमिक ही स्लो आहे आणि एक प्रकारे ट्रान्सफर होणारी प्रोसेस आहे. आपण काय बघत आहोत याचे जे काही अझम्पशन किंवा म्हणजेच काय की त्याचे एक प्रकारे फायदे काय आहेत, त्याचे अझम्पशन काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय आहे, वैशिष्ट्य काय. The system involved in all the processes is an ideal gas includes in all the processes is an cylinder having its a movable, frictionless and massless piston depending on the requirements of the process, and the walls of the cylinder can be good thermal conductors or can be thermally insulating. म्हणजे काय बघा, आपण याच्या आधी मी तुम्हाला बऱ्याच अशा डायग्राम याच्यामध्ये आपण पिस्टनचा उल्लेख केलेला होता की ते जे काही पिस्टन आहे की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम, प्रेशर तिथे मी दाखवलेलं होतं, वेगवेगळे PI VI आपण बघितलेलं होतं आणि ते पिस्टन एक प्रकारे वर खाली गेल्यानंतर तिथे जे काही दाब आहे, प्रेशर आहे हा तिथे क्रिएट होतो. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या ज्या वेळेस त्या पिस्टनची रिक्वायरमेंट असेल म्हणजे आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, मासलेस असं पिस्टनचा यूज हा तिथे केला जातो. बघा, आता आयडियल गॅस जे काही आहे याच्या सुरुवातीला या चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच आपण बघितलेलं आहे की आयडियल गॅस कशाला म्हटलं जातं. तर ज्या ठिकाणी आयडियल गॅस इथे आपण इक्वेशन देखील बघितलेलं आहे आणि जिथे जिथे आयडियल गॅस असेल तिथे तिथे आपण मुव्हेबल असं जे काही पिस्टन आहे त्याचा देखील आपण यूज केलेला आहे. त्यानंतर बघा, द आयडियल गॅस इक्वेशन इज अप्लिकेबल टू द सिस्टीम. म्हणजे काय की त्या त्या सिस्टीममध्ये आयडियल गॅस इक्वेशनचा आपण एक प्रकारे काय केलेला आहे, वापर केलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. बघा, आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे आयसोथर्मल प्रोसेस. बघा, आयसोथर्मल प्रोसेस. बघा, आता ह्या व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल प्रोसेस, त्याची डेफिनेशन बघू आपण. A process in which is a change in a pressure and volume takes place at a constant temperature is called an isothermal process or isothermal change. म्हणजे काय की अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम जे काही आहे तिथे टेक्स प्लेस होतात. टेक्स प्लेस म्हणजे काय की सुरुवातीला जर समजा प्रेशर हा इन्क्रीज असेल, नंतर व्हॉल्यूम डिक्रीज असेल, व्हॉल्यूम इन्क्रीज असेल तर प्रेशर डिक्रीज. म्हणजेच काय की तिथे दोघंही ज्या काही आहेत प्रेशर आणि व्हॉल्यूम हे तिथे एक प्रकारे असतात त्या त्या सिस्टीममध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, आयसोथर्मल प्रोसेस. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये डेल्टा टी, डेल्टाचा अर्थ मी तुम्हाला आधी देखील सांगितलं की जिथे डेल्टाचा मिनिंग काय असतो फिजिक्समध्ये की एक प्रकारे चेंज इन अ सिस्टीम. म्हणजे काय की त्याचं सुरुवातीचं टेम्परेचर आणि नंतरचं म्हणजे इनिशियल अँड फायनल टेम्परेचर, आणि म्हणून तिथे डेल्टा टी हा काय घेतलेला आहे, 0 घेतलेला आहे. आयसोथर्मल प्रोसेस इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कसं असतं, कॉन्स्टंट असतं. आता फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस विच टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज अन आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे काय की ज्यावेळेस टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे काय की तिथे जी काही बर्फ वितळण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं, आयसोथर्मल प्रोसेस असं म्हटलेलं. बघा, आता थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. The temperature of a system remains is a constant in an isothermal change, and Boyle's law can be applied to study these changes. Therefore, the equation of state for an isothermal change is given by. बघा, आता आपल्याला पुढचं जे काही बघायचं आहे की जी काही आयसोथर्मल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक जे काही आहे, थर्मोडायनॅमिक
डायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस बघायची आहे. तर याच्यामध्ये पीव्ही म्हणजे काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा आता, तर ज्या वेळेस प्रेशर आणि व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असेल तर सुरुवातीचा इनिशियल आणि सुरुवातीचा जे काही व्हॉल्यूम असणार पी आय व्ही आय आणि त्याच्यानंतर पी एफ आणि व्ही एफ त्यांनी घेतलेले आहेत. व्ही एफ म्हणजे काय, व्हेरिएबल्स आहेत हे वेगवेगळे आणि ते कसे असतात, एक प्रकारे कॉन्स्टंट असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. कन्सिडर आयसोथर्मल एक्सपेन्शन. मग आता आयसोथर्मल एक्सपेन्शन तिथे कन्सिडर केले तर त्या ठिकाणी वर्क डन हे क्रिएट होते. वर्क डन म्हणजे काय, डब्ल्यू, डब्ल्यू फॉर वर्क. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय व्ही इंटू डी व्ही इक्वेशन नंबर फर्स्ट. परंतु आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. तर आयडियल गॅस इक्वेशन काय असतं की पी व्ही इज इक्वल टू काय असतं, एन आर टी असतं. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. इक्वेशन नंबर 2 नंतर बघा आता ह्या इक्वेशनला त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे. त्यानंतर कुठल्या इक्वेशनला, ह्या पहिल्या फर्स्ट इक्वेशनला. आणि मग त्यानंतर इथे डब्ल्यू इज इक्वल टू, आता इथे जो काही एक प्रकारे याच्यावरून प्रेशर हा काढून घेतला, हा जर व्ही खाली डिवाइडला आला म्हणजेच काय होईल, एक प्रकारे बघा एन आर टी व्ही एफ अपॉन व्ही आय डी व्ही अपॉन व्ही इक्वेशन नंबर 2 याला त्यांनी म्हटलेलं आहे. आपण इक्वेशन नंबर याला 3 म्हणू, सॉरी इक्वेशन नंबर 3. मग आता इथे परत आपण याचं इंटिग्रेशन काढून टाकू. डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय, त्याला इक्वेशन नंबर इकडे 4 म्हणू. अशा पद्धतीने आता इथे परत थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉचा पण यूज केलेला आहे. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आणि म्हणून क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू, आता डब्ल्यूची व्हॅल्यू आपण काढलेली, तीच व्हॅल्यू आपण इथे लिहून देणार आहेत. ओके, मग एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय इक्वेशन नंबर याला 5 म्हणू. मग आता अशा पद्धतीने ही जी काही थर्मोडायनॅमिक ऑफ आयसोथर्मल जी काही प्रोसेस आहे त्याच्यामधलं जे काही आपण डेरिव्हेशनचा पार्ट हा बघितलेला आहे, त्याच पद्धतीने दुसरी जी काही प्रोसेस असणार आहे ती असणार आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस मध्ये बघा इथे त्यांनी डायग्राम घेतलेली आहे. डायग्राम मध्ये इथे ए आणि बी पॉइंट घेतलेले आहे आणि त्यानंतर हा प्रेशर आहे, इकडे तर हा पी आय, इकडे हा व्ही आय आणि इकडे हा व्ही एफ आहे. मग आता पीव्ही डायग्राम ऑफ ही कशाची, आयसोबारिक प्रोसेसची. तर इथे इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे ही. बॉइलिंग वॉटर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर नॉर्मली ॲट अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अ आयसोबारिक प्रोसेस. म्हणजे आयसोबारिक प्रोसेस कशाला म्हणू शकतो की ज्या ठिकाणी प्रेशर हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, त्या ठिकाणी त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहेत, आयसोबारिक प्रोसेस, हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला वर्क डन इथे देखील क्रिएट होत आहे. तर वर्क डन इन द एक्सपान्शन इज गिवन बाय, मग त्या ठिकाणी पण डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही इज इक्वल टू पी, मग इथे देखील व्ही एफ मायनस व्ही आय, जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं इक्वेशन सेम अगदी इथे देखील एन आर इकडे टी एफ मायनस टी आय, याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट म्हणू. त्यानंतर इंटरनल एनर्जीचा इथे वापर झालेला आहे. बघा डेल्टा यू म्हणजे काय आहे, इंटरनल एनर्जी. एन सी व्ही डेल्टा टी इज इक्वल टू, बघा आता एन सी व्ही. मग आता आपल्याकडे बघा इथे एक प्रकारे डेल्टा टी म्हणजेच काय आहे, एक प्रकारे हा एन सी व्ही हा त्यांनी घेतलेला आहे, म्हणजेच काय टी एफ मायनस टी आय, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. मग आता इथे आपण थर्मोडायनेमिक
थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉचा वापर करणार आहे. बघा, यूज थर्मोडायनॅमिक फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ, आता त्यामध्ये थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ मध्ये Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, इक्वेशन नंबर 3. सॉरी, इक्वेशन नंबर 3. मग आता यामध्ये परत इक्वेशन नंबर जे काही 2 आहे त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. बघा, इथे डेल्टा यू दिसतोय, इथे पण आपण डेल्टा यू घेतलेला आहे. म्हणजे डेल्टा यू ची व्हॅल्यू आपण कशात टाकणार, इथे टाकणार आहे. म्हणजेच काय, बघा आता ते इक्वेशन मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू एन सी व्ही प्लस एन आर, ब्रॅकेट आपण कंप्लीट करू. त्यानंतर प्लस एन आर, डब्ल्यू ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे, हे बघा ही पूर्ण. मग ही पण याच्यात टाकायची, डब्ल्यू ची व्हॅल्यू पण. मग काय आहे ती एन आर टी एफ मायनस टी आय, या पद्धतीने. मग आता क्यू इज इक्वल टू, आता इथे काही जे काही आहेत फॅक्टर्स आहेत ते आपण कॉमन काढून घेणार आहे. एन सी व्ही प्लस इकडे एन आर टी एफ मायनस टी आय. त्यानंतर आता बघा याची व्हॅल्यू मी काय टाकणार आहे ते लक्षात घ्या, एन सी पी, आणि इकडे तर टी एफ मायनस टी आय हा ॲज इट इज. याची व्हॅल्यू मी काय टाकलेली आहे, सी पी टाकलेली आहे. मग त्यानंतर सी पी म्हणजेच काय आहे, तर सी पी इज द स्पेसिफिक हीट. आणि म्हणून सीपी ची जी काही व्हॅल्यू असणार आहे सीव्ही अपॉन सीव्ही प्लस आर. हे पण याच्या अगोदर हे इक्वेशन बघितलेलं स्पेसिफिक हीटचं पण. मग आता याच्या पुढचा जो काही टॉपिक आहे आयसोकोरिक प्रोसेस. जसं आपण आता आयसोबारिक बघितलं, पुढचं जे काही असणार आहे आयसोकोरिक. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय, तर या ठिकाणी व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो. जसं आपण आधीचं बघितलं आयसोबारिक मध्ये प्रेशर हा तिथे कॉन्स्टंट होता. आता इथे आयसोकोरिक मध्ये हे लक्षात घ्यायचं आहे, तर व्हॉल्यूम हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जात असतं, आयसोकोरिक प्रोसेस. मग आता बघा इथं देखील सेम इथे त्याच पद्धतीची एक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये मात्र हा बघा इकडे हा ए आणि हा बी पॉइंट आहे, तिकडे तर पी आय, याच्या अपोजिट आहे पी घेतलेला आहे, इकडे तर पी एफ आहे, इकडे तर व्ही आय. ओके, इथे व्ही. मग आता अशा पद्धतीने पीव्ही डायग्राम ऑफ आयसोकोरिक प्रोसेस आहे. पीव्ही डायग्राम ऑफ यालाच काय म्हटलेलं आहे, आयसोकोरिक प्रोसेस. याचा आपल्याला फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट घ्यायचा आहे, बाकीचं आवश्यकता नाहीये. त्यानंतर बघा आता पाचवा असणार आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक. बघा आता ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जी काही पीव्ही डायग्राम असणार आहे ती असणार आहे या पद्धतीची, कर्व लाईन प्रोसेस ए, आणि इकडे हा तर बी, इकडे तर पी आय, इकडे तर पी एफ, इकडे व्ही आय, इकडे व्ही एफ, आणि इथे व्ही, इथे तर टी. पीव्ही डायग्राम ऑफ. मग आता बघा ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं, तर देयर इज अ नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अवर टू द सिस्टीम. म्हणजे काय, ह्या ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये एक प्रकारे हीट जी काही आहे ती कुठल्याही प्रकारची ट्रान्सफर होत नाही. कुठलाही जो काही एक प्रकारे क्वांटिटी आहे ती कॉन्स्टंट नसणार आहे. तर इथे हीटच ट्रान्सफर होत नाहीये, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आता सायक्लिक प्रोसेस. पुढची जी काही आहे सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसची डायग्राम आपल्याला बघायची आहे. सायक्लिक प्रोसेस मध्ये पण इकडे बी, इकडे तर व्ही एफ, व्ही आय, टी एफ, टी आय,
ए पॉइंट, बी पॉइंट 1. सायक्लिकचा अर्थ काय, एक प्रकार रोटेट होते ती. त्यानंतर बघा व्ही आय व्ही एफ, ही पीव्ही डायग्राम ऑफ सायक्लिक प्रोसेस आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे, अ थर्मोडायनामिक प्रोसेस की दॅट रिटर्न्स अ सिस्टम टू इट्स इनिशियल स्टेट इज अ सायक्लिक प्रोसेस. इन दिस प्रोसेस द इनिशियल अँड द फायनल स्टेट इज द सेम. बघा आधी आपण बघितलंय. बघा आता इथे ए पॉईंट दिसतो, बी पॉईंट, म्हणजे इथून जर निघालं म्हणजे त्याच्या इनिशियल प्रोसेस, इनिशियल पॉईंट पासून जर निघाली तर ती परत त्याच्या इनिशियल पॉईंटलाच येते. म्हणजे ही काय आहे, एक प्रकारे सायक्लिक. जसं आपण एक प्रकारे सायकलचे रिंग आपण म्हणतो की जशा पद्धतीने ही फिरते तशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं असणार आहे 7 फ्री एक्सपान्शन. तर यामध्ये काय की दिस एक्सपान्शन आर इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे and there is a no exchange of heat between the system and its environment. बघा आता जसं आपण याच्यामध्ये बघितलं ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये, ॲडियाबॅटिक प्रोसेसचीच एक प्रकारे सिमिलर आहे हे. तर याच्यामध्ये या एक्सपान्शनमध्ये ॲडियाबॅटिक एक्सपान्शनचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजेच काय की एक प्रकारे जसं ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची हीट ट्रान्सफर होत नाही, त्याच पद्धतीने इथं देखील फ्री एक्सपान्शनमध्ये देखील कुठल्याही प्रकारची हीट ही त्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर होत नाही. मग आता बघा याच्यामध्ये मात्र a free expansion cannot be plotted on a PV diagram, only its initial and final state can be plotted. म्हणजे ह्या ठिकाणी या फ्री एक्सपान्शन मध्ये कुठल्याही प्रकारची पीव्ही डायग्राम ही येणार नाहीये. आपण कुठल्याही प्रकारचा जो काही प्लॉट आहे ग्राफ सारखं नेचर यांचं जसं दिसतंय तसं ते येणार नाहीये, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. तर याच्या जे काही पुढचे जे टॉपिक आहेत ते आपल्या ह्या वर्षीच्या याच्यामध्येच कोरोना अभावामुळे रिड्यूस करण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. तुम्ही आपली जी काही तुम्हाला मी PDF फाईल तुम्हाला सेंड केली होती तुम्ही चेक करू शकताय. तर त्यामुळे जे काही मी टॉपिक व्हिडिओमार्फत शिकवलेले त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यवस्थित अंडरस्टँड करा आणि नोट्स वेळच्या वेळी लिहा. नमस्कार.